माझी आई मला म्हणायची तात्या, म्हणजे मला तात्या म्हणायची ना, मला म्हणायची तात्या आपल्याकडे ज्यावेळेस पैसा येईल ना त्यावेळेस हे घर पाडून चांगलं घर बांधायचं. कारण ह्या घरासाठी मी लय लांब लांब माती आणली आहे, पण ह्या घरात लय विंचू, मातीचं घर असल्यामुळं आत होलं पाडून तुम्हाला सांगतो विंचू मुंगळं लय. मला कळते असं तर आमच्या याला 6 वेळा विंचू चावला होता. एकदा चावताना मी वाचवलं होता, इंगळी चावताना वाचवली होती. कारण आई झोपलेली होती, इंगळी आईच्या हाताजवळ आलती आणि मी नेमकाच त्यावेळेस मला जाग आलती तर तुम्हाला काळी काळी इंगळी दिसली. मला इंगळी म्हणजे पण काय माहित नव्हतं, मी बारका होतो. आईला म्हणलं ही काय आलंय बघ की रागत. आई उठली तर मोठी लाट इंगळी. आई म्हणली खरंच मी आज रातभर झोपली नसती जर मला चावली असतं तर, कारण इंगळी लय म्हणजे चढती चावल्यानंतर. तसं आज मला आईची आठवण यायला लागली बघा. कारण आई मला म्हणायची तात्या आपल्याकडे पैसे आल्यानंतर घर आपलं चांगलं बांधायचं, पाणी करायचं प्यायला. आईची सगळी स्वप्न अपूर्ण राहिली, सगळी म्हणजे सगळीच. प्यायचं पाणी नसायचं, लोकांच्या दारात पाण्याला जायचं. लोकांच्यात पाणी आणायला गेलं का लोक नाक डोळं मुरडायची. आई घरी येऊन मला म्हणायची आपली जर परिस्थिती चांगली असती, आपली जर परिस्थिती चांगली असती तर ही अशी लोकांच्या दारात जायची वेळ आली नसती. खरं तर पाणी म्हणजे जीवन असते आणि पाण्याला कधी लोकांनी नाही म्हणू नये. पण आमची मजबुरी असायची, स्वतःचं पाणी नसायचं, एकतर घरातलं जमीन वाटप नव्हती. लय आयुष्यात आईनं आमच्या हाल झालं, आमच्या आईचं हाल लय केलं. आईला आधार देणार म्हणजे असं कोण नव्हतं, फक्त एकच व्यक्ती होती आईला आमच्या आधार कायमस्वरूपी द्यायची, फक्त आईचा भाऊ म्हणजे आमचा मामा आणि आईची आई. लय जीव असायचा ह्या 2 व्यक्तीचा आईवर. काय कमी पडू दिलं ना आईला, आणि आईला पण नाही आम्हाला पण काय कमी पडू दिलं नाही. खरं तसं आमचं मामानं आम्हाला काहीच आयुष्यात कमी पडू दिलं नाही. शिक्षण खरं म्हणलं तर आमचं मामानं केलं, भाऊचं D.Ed केलं, M.A. D.Ed भाऊचं केलं, हे मामानं केलं हो. D.Edला 2-2.5 लाख रुपये गाठलं आणि फ्रीमध्ये. तुम्ही म्हणसाल महागारी बिगारी दिलं का, 1 रुपयाही मामाचं पैसे आपण रिटर्न केलं नाही तर, आणि मामा करो बिन नका म्हणतात. ही आईमुळं बरं का, केवळ वडील लहानपणी वारल्यामुळं सगळं तुम्हाला सांगतो आईच्या आईवर बोजा पडला. पण त्यांनी सुद्धा कधी आम्हाला हे केलं नाही. 1 रुपयाला गारेगार आठाण्याला गारेगार असायचं, 4 आण्याला 8 आण्याला. ती गारेगार घेण्यासाठी मी आजीपाशी पाय खोडत बसायचो. मग ती रडून रडून आजी द्यायची पण उशीर द्यायची, म्हणजे तिचे स्वभाव तसा असायचा. मामानं शिक्षण केलं, सगळं चांगलं झालं. पर जे आमच्या आईनं जे हाल काढलं होतं, हाल काढल्यासारखं चांगलं दिवस बघण्यासाठी फक्त आईला ठेवायला पाहिलं होतं. वडील तर काय मी 6 महिन्यात असल्यानंच वारलं होतं. मला तर वडील बघायलाच भेटलं नाही. तर तुम्ही म्हणत असाल निलेश भाऊ तुमच्या तोंडात सारखं आई आई आईच असते, कधीच वडिलाचं तुम्ही नाव घेत नाही. कसं आहे मित्रांनो माहित आहे का, वडील मी बघितलंच नाही. तर 6 महिन्यात असतानाच वडील वारलं, त्यामुळे वडिलाची आणि आईची माया ही माझ्या आईनंच दिली मला सगळी. आई सारखी असायची. मी कुठं जरी गेलो तर आई माझ्या पाठीमागं कायम बसून असायची. आईला जे वाटत होतं मला आता आठवायला लागलंय. आई म्हणायची तात्या आपल्याकडे पैसे पाणी चांगलं आलं, आपण प्यायला पाणी करू, घर चांगलं बांधू. मी पाणी मध्ये बोर घेतला, प्यायपुरतं आपलं पाणी लागलं, चांगलं झालं, पाण्याकून चांगलं झालं. आता घर बांधायला लागलोय पण आई नाही. आईचं शब्द आठवतात. आई म्हणायची पैसा लागा आपण घर चांगलं बांधू. आता मस्त घर चांगलं बांधायला लागलोय, पर ती बघण्यासाठी
ज्या व्यक्तीचं स्वप्न होतं ते व्यक्तीच नाही. आणि हे जे माझे चांगलं चाललंय ना, हे फक्त माझ्या आई वडिलामुळेच चाललंय. माझ्या आईची नजर आहे माझ्यावर. जरी ती माझ्या सोबत नसली तर माझ्या आई ही माझी वरून काळजी करते. आई 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 किती जरी केलं तर आई येणार नाही मला पण माहित आहे. पण आईचं आणि मुलाचं जी नातं असते का ते लय घट्ट असते. देवानं फक्त माझी आई ठेवाय पाहिजे होती. पण काय करणार, देवाच्या रूपातच आई जाऊन बसली माझी. आणि खरंच माझी आई देवरूपी होती. तिच्या अंगात माकोबाईचं वार येत होतं. तिला मरण कळलं याचा अर्थ ती देवरूपीच होती. मरण कळणं ही साधी सुधी गोष्ट नाही. कोणाला पण मरण कळत नाही आयऱ्या गैऱ्यासनी. ज्या व्यक्तीच्या अंगात देवरूपी इच्छाशक्ती येते तिलाच ते मरण कळतं. आणि तसंच माझ्या आईचं झालं. आणि माझी आई वरून का म्हणना माझी काळजी करते. मला काय कमी पडू देत नाही. मी कुठल्याच देवाला नतमस्तक होणार नाही. फक्त एकाच देवाला, फक्त माझ्या आईला. मी कुठलंही चांगलं काम करताना आईला पहिल्यांदा फळ फोडतो आणि मगच कामाला सुरुवात करतो. मी असं कोणाकडे बघायला ह्याच्याकडे जात नाही. कुठल्या देवाला जाऊन नवस करत नाही. मी फक्त माझ्या आईकडे हात जोडतो. माझी आई होती त्यावेळेस प्रत्येक देवाला हात जोडायची. हात जोडायचे कशासाठी, ती देवपूजा करताना सुद्धा मी ऐकायचो. माझ्या लेकरा बाळांचं चांगलं होते हीच सारखं तोंडात शब्द तिचे असायचं. आणि हे झालंय, तिच्या लेकरांचं काय वाईट झालं नाही, चांगलंच झालंय. अजूनही चांगलं होणार ते फक्त माझ्या आईमुळं. आईचा माझा आशीर्वाद आहे वरून. मला काय कमी पडणार नाही. आई जाताना सुद्धा एक अर्धा तास माझ्या संग बोलली, पण सगळं चांगलं सांगून गेली. आयुष्यात आईनं वाईट काही शिकवलंच नाही. पण जाताना सुद्धा तेवढ्या मोजक्या वेळात मला म्हणली, तात्या मी आता निघाले, मी आता तुम्हाला कधीच भेटू शकत नाही. हलमाला माझ्या संबळ, हलमाला माझ्या आधार दे, हलमा माझा भोळा बाबडा आहे, त्याला विसरू नग म्हणली. म्हणून मी तसंच करतोय. मी माझ्या भावाला कधीच विसरणार नाही. आईचा शब्द मी कधीच मोडणार नाही. कधी म्हणजे कधीच नाही. त्यासाठी मला काही पण करायला लागू द्या, सगळी त्याने घेऊ द्या, पण मी माझ्या आईचा शब्द कधी मोडणार नाही. कारण आईवर माझा लय जीव होता आणि माझा आईवर होता आणि अजून पण आईचा माझ्यावर जीव आहे. हे मी आज प्रत्येक गोष्ट सक्सेस ठरतोय ती माझ्या केवळ आईमुळं. आईचा आशीर्वाद आहे. आम्ही मसाल्याचा व्यवसाय सुद्धा करताना सुद्धा आईचा आदर्श घेऊन, आईनं कसा कसा केलता त्यावेळेस व्हिडिओ काढला होता. आई जिवंत होती त्यावेळेस ती व्हिडिओ बघूनच आम्ही मसाल्याचा व्यवसाय चालू केलाय आणि चांगलं चाललंय. मसाल्याचा व्यवसाय सुद्धा चांगलं चाललंय. वेटिंगमध्ये लोक थांबतात. 50-50 लोक सध्या वेटिंगमध्ये आहेत रोज करून सुद्धा. आणि आता सुद्धा मी ही गाडी थांबलोय का, स्वतःची मशीन नाही आपल्याकडे, कांडप मशीन, पण मी मसालाच कांडाय आलोय. तुम्हाला दावतो बघा, हे समोर दिसत असेल तो का ती काचत ना, तिथं ते मावशी कांडप करत बसल्यात. मी त्यांच्यापाशी चटणी ठेवले, ते कांडप करतात. पूनमनं भाजून दिलाय. सगळं माझ्या आईमुळे चांगलं झालंय. फक्त माझ्या मनाला खंत वाटते म्हणून मी ही व्हिडिओ बनवला. मला चांगलं काम करायच्या वेळेस माझ्या आईची मला लय आठवण येते. मन भरून येतं अक्षरशः, पण विलाज नाही. जी आपल्याला व्यक्ती आवडते ना ती देवाला सुद्धा आवडते. देव चांगल्या व्यक्तींना आयुष्यात कधीच जास्त दिवस जमिनीवर ह्या धर्तीवर ठेवत नाही. कारण देवांना बिन त्यांच्या सानिध्यात चांगली लोक घेऊन जायचे असतात. असू द्या, मला माझ्या आई बापाची सेवा करायला भेटली नाही,
तुम्हाला जर कोणाला तुमचे आई वडील असतात, खरंच भावांनो बहिणींनो सेवा करा. आई बापाची जर सेवा केली ना, आयुष्यात काहीच कमी पडत नाही. तुम्ही कुठल्याच देवाच्या नतमस्तकी जाऊ नका. फक्त आईच्या तोंडात शब्द फक्त आई आई करा, तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही.